आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पूर्णा पोलीस ठाणे यांच्या वतीने शांतता कमिटी बैठकीचे आयोजन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती यांच्या अनुषंगाने पूर्णा पोलीस ठाणे यांच्या वतीने शांतता कमिटी बैठकीचे आयोजन पूर्णात करण्यात आलं होतं। सदरील बैठकीसाठी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपविभागीय अधिकारी महसूल शिवराज डाफकर गंगाखेड, तहसीलदार पूर्णा माधव बोथीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूर्णा समाधान पाटील, पोलीस निरीक्षक पूर्णा विलास गोबाडे, महावितरण कंपनीचे अधिकारी वसमतकर, नगर परिषद मुख्याधिकारी मुद्दजीब खान आणि भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तम खंदारे, कार्याध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे, उपाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी, सचिव हर्षवर्धन गायकवाड, कोषाध्यक्ष दादाराव पंडित, जामा मस्जिद मौलाना सलीम अहमद रिझवी, भदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर, बुद्ध विहार पूर्णा, प्रकाश कांबळे, उत्तमराव कदम, पत्रकार जगदीश जोगदंड यांच्यासह शांतता कमिटी सर्व सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने शांतता कमिटी बैठकीस उपस्थित होते। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण खरोखरच सर्वधर्मीय शहर आहे। सर्व धर्माचे जातीचे लोक इतर शहरापेक्षा जास्त प्रमाणात आणि मिळून मिसळून राहतात, परंतु उगीच जिल्ह्यामध्ये पूर्णा म्हटलं आणि कुठला सण उत्सव म्हटलं की बाहेरच्या लोकांची पाहण्याची वेगळीच कल्पना आहे। आपण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र सण साजरा करत आहोत। उद्याची महावीर जयंती असेल, हनुमान जयंती असेल, आंबेडकर जयंती असेल आणि येणारे विविध सण असेल, आपण सर्व मिळून साजरे करू। शासकीय विभागाचे सर्व अधिकारी पदाधिकारी सर्व कर्मचारी आपापल्या जबाबदारी नक्कीच उचलणार आहे। हा नाही तो नाही यानं पाहिलं नाही असं बिलकुल चालणार नाही आणि जर असं कोणी केलं तर त्याला नक्कीच आम्ही अधिकारी म्हणून जबाबदार प्रशासन म्हणून आम्ही त्याच्यावर नक्कीच कारवाई करू, हे मी तर ठामपणे सांगतो। काही असेल ज्या आवश्यक गोष्टी त्या त्यांनी करायलाच पाहिजेत आणि नक्कीच करतील। त्यामध्ये रस्त्यावरचे खड्डे बुजवणं असेल, रस्त्यामध्ये पडलेल्या गिट्टी वाळू विटाचे तुकडे असतील ना, तोंडी लेखी शक्य असेल तर नोटीस द्या, सांगा पैसा काळी दिलेली आपण त्यांनी काढलं तरी जाणून टाका आणि जर फारच खर्च येत असेल तर खर्च सुद्धा त्या संबंधी वसूल करायची आपल्याला तरतूद आहे। पण तशी वेळ येऊ नये असं पहा, परंतु हे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत। विशेषतः एमएससीबीचे कुठं कुठं बरेचसे लोंबकाळलेले वायर असतात आणि डीपीचा प्रश्न, डीपी उघड्याच असतात, तर तुम्हाला सक्त सूचना प्रत्येक डीपीवर तुमचा जन्मित्र नावाचा कोण असतो त्याची लेखी आदेश काढा, तो ड्रेसवर असावा, त्याच्याकडे ओळखपत्र असावं सगळ्यात महत्वाचं, आणि त्या ठिकाणी तात्पुरता लाईट घेऊन त्यालाही प्रकाश असावा, नाही तर तोच अंधारात तिथं डीपी मध्ये रगडा असेल तर उपयोग नाही। त्याला एक तात्पुरता बल्ब लावून काय करायचं ते लक्षात आलं पाहिजे। या गोष्टी तुम्ही कराव्या, त्याची ऑर्डर करून तहसीलदार साहेबांना, मुख्याधिकारी साहेबांना आणि पोलीस प्रशासनाला एक आदेश द्या, त्यांचे नंबर टाकून द्या। तर जिल्हाधिकारी साहेब म्हणले चालू नंबर द्या, ते काही मी सांगत नाही आता, पण त्याचा नंबर टाकून द्या, इकडे तिकडे कुठं गेला आणि प्रत्येक ठिकाणी किमान 2 लोक नेमा। टेम्पररी कॉन्ट्रॅक्च्युअल काय बघा, ग्रामीण भागामध्ये शक्यतो 14 तारखेला जयंती नसते शक्यतो, तर ग्रामीण भागातले पूल करा इथं, जेव्हा ग्रामीण भागात असते तेव्हा इकडचे तिकडे द्या, ते आपल्याला करावंच लागेल। तर ह्या गोष्टी नक्कीच होतील। मोबाईल टॉयलेटचा प्रश्न निर्माण केला, खूप चांगली गोष्ट, मी नोंद घेतलेली आहे। दुर्दैवाने आपल्याकडे नगरपालिकेकडे मोबाईल टॉयलेट नाही, परंतु गंगाखेडला आहे, पालमला आहे, आता त्या दिवशी असल्यामुळे तिथं शिफ्ट करणं शक्य नाही, पण काही ग्रामीण भागामध्ये आहेत। तुम्ही थोडीशी माहिती घ्या, गरज पडली तर मी माझ्याकडे पत्र देतो। काही मोठ्या मोठ्या धार्मिक स्थळ जे आहेत ग्रामीणमध्ये त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स आहेत, नसेलच तर प्रायव्हेट मध्ये उपलब्ध करून घ्या, काही अडचण आपण 2 दिवसात त्याचे पैसे देऊन टाकू। तर मोबाईल टॉयलेटचा पण विषय हे करू आणि जास्तीत जास्त उत्साह फक्त एक अधिकारी कर्मचारी म्हणून आमचीही जबाबदारी अशी आहे की त्यात सहभागी व्हावं। जयंतीमध्ये जयंती कार्य म्हणजे त्याची आपली ड्युटी लागली, रात्रभर आपल्याला बसावं लागतंय, नाईलाज आहे असं कोणी वाटून घेणार नाही असं मला वाटतंय। आपल्याला ते उत्साहात सहभागी होण्याची एक संधी आहे, या पद्धतीने आम्ही पण त्यामध्ये उत्साह सहभागी होऊ। काही कार्यक्रमात असतील तर सांगा, आम्ही पण त्या ठिकाणी नक्की येऊ, आम्ही आनंद घेऊ त्या कार्यक्रमाचा आणि आमचाही सहभाग नोंदवू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आपली मिरवणूक आहे ती दुपारी 12-12:30 आसपास सुरू होते, परंतु संपण्यासाठी सायंकाळचा वेळ जातो, 7:30-8चा वेळ जातो। त्याच्यानंतर ग्रामीण भागातून बरेचसे पब्लिक आलेलं असतं, ते पब्लिक जाण्याकरता किंवा बरेच जण या ठिकाणी नातेवाईक असतात, मित्र असतात, त्यांच्याकडे थांबतात आणि बऱ्यापैकी सायंकाळी पण लोक राहतात। तर त्याच्यामुळे समजा जर लाईट गेली किंवा काही जर झाला तर त्याच्यामध्ये एवढी जास्त प्रमाणात लोक आलेले असतात, त्याच्यामुळे दुसऱ्या अनुचित घटना घडतात। त्याच्यामुळे एमएससीबीने पण ते लक्ष द्यायला पाहिजे। आणि जो आता मिरवणूक मार्गाचा
जो अंधारी भाग आहे म्हणजे आता त्याचं अनालिसिस जे आहे ते आमचे PI साहेब आहेत, MSCBचे लोक आहेत, ते कंबाईन पाहणी करतील. त्या ठिकाणी लाईटची पण व्यवस्था करायची आहे. आणि CCTVचा जो मुद्दा उपस्थित केला तो पण कालच्या मीटिंगमध्ये पण तो मुद्दा बऱ्यापैकी उपस्थित झाला. कारण हा जो मिरवणुकीचा जो मार्ग आहे ह्या संपूर्ण मार्ग जर CCTV मध्ये कव्हर झाला तर जे म्हणजे समाजकंटक आहेत किंवा जे काही तर अनुचित प्रकार करण्यासाठी येणार त्यांच्यावर पण तो इनडायरेक्ट त्यांच्यावर वॉच राहतो आणि त्यांच्या मनामध्ये पण एक भीती निर्माण होते की आपण या ठिकाणी जर गेलो काय केलं तर आपला कुठं तर आपण कव्हर होईल. तर तो प्रामुख्याने पहा. आम्ही म्हणजे ग्रामीण भागामध्ये पोलीस पाटलांनी बऱ्यापैकी त्यांच्या एरियामध्ये म्हणजे आमचा SP साहेबांचा एक उपक्रम आहे सीनेत्र म्हणून, म्हणजे जेवढे जेवढे CCTV जास्त बसवतील तेवढे आपण बसवलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये पोलीस पाटलाच्या मदतीने आपण तो कव्हर केलेला आहे. शहरामध्ये व्यापारी लोक असतील किंवा जे काही अशी बरीचशी दानशूर व्यक्ती असतात की ते शहरासाठी असं काहीतरी उपक्रमामध्ये सहकार्य करतात. तर माझं म्हणजे नगरपालिकेला पण विनंती राहील आणि आमचे PI साहेब आहेत, तुम्ही पण ते लोक असं आयडेंटिफाय करून हे आता आपल्याकडे फक्त 4 दिवसाचा वेळ आहे तर ह्या कालावधीमध्ये तुम्ही ते संपूर्ण बसवून घ्या जेणेकरून कायमचा जो विषय आहे तो कायमचा विषय त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. हा एक आहे. त्यानंतर मी ह्यांचं म्हणजे चक्रवर्ती वाघमारे यांचं मी विशेष त्यांचं अभिनंदन करतो की कारण त्यांनी जी आपली मिरवणूक आहे ती व्यसन मुक्त म्हणजे विनाव्यसनाची मिरवणूक काढण्याचा जो काय उपक्रम घेण्याबद्दल त्यांनी जो पुढाकार घेतला आणि त्या पुढाकाराला आपल्या प्रकाशदादांनी पण चांगल्या पद्धतीने समर्थन केलं आणि बंतीजींनी पण त्यांच्या मार्गदर्शनामध्ये तो मुद्दा प्रामुख्याने अधोरेखित केला. कारण ही सध्या काळाची गरज आहे. आता परिस्थितीनुसार आता बंतीजींनी पण सांगितले की परिस्थितीनुसार किंवा कालावधीनुसार ज्या काही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या गोष्टी कमी 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 होत राहतात. म्हणजे चांगल्या गोष्टी कोणत्या वाईट गोष्टी कोणत्या हे ज्यावेळेस लोकांना कळतं. आता आम्ही लोकांना सांगणं आणि बंतीजींनी सांगणं आणि उपस्थित तुमच्यापैकी जे त्यांचा लोकांमध्ये म्हणजे जनाधार चांगला असतो अशा लोकांनी सांगणं फार फरक पडतो. रेंज कंट्रोलवरूनच ते एक दिवस अगोदर लोकेशन घेतलं जातं. वरिष्ठ अधिकारी कोण कोणत्या ठिकाणी थांबणार मग SID करून एक रिपोर्ट जातो मग शहरातली महत्वाची संवेदनशील ठिकाणी त्याच्यामध्ये आपलं पूर्ण अजून आहे. समजा अजून 1-2-3 वर्ष सर्व व्यवस्थित झालं की पूर्णाबद्दलचा जो काय पोलीस विभाग किंवा जे काय पोलीस स्टेशनच्या अभिलेखामध्ये जे काय संवेदनशील जो आहे तो टक्का कमी होईल. मी आता फार काही जास्त बोलत नाही. तुमच्यापैकी बऱ्याच मान्यवरांनी जे काही ते सर्व सूचना आलेल्याच आहेत. बंतीजींनी पण संपूर्ण व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे आणि जवळपास आपली सार्वजनिक मिरवणूक फक्त एकच आहे. सर्व मंडळाचे पदाधिकारी पण या ठिकाणी आहे. प्रत्येकाने पण ती जबाबदारी घेतलेली आहे. मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आजच्या या शांतता समितीच्या बैठकीमध्ये भरपूर सूचना मिळाल्या. या सूचनांची दापकर साहेबांनी पण नगर परिषदेला सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचंही पालन करते. आपल्या या मिरवणूक मार्गाचं संयुक्त पाहणी नगर परिषद, पोलीस विभाग, इलेक्ट्रिसिटीचे प्रतिनिधी आणि जयंती मंडळाचे पदाधिकारी हे सर्वजण संयुक्तपणे पाहणी करतील आणि त्यातनं ज्या काही सूचना आणखी मिळतील अतिक्रमण काढण्याच्या संदर्भातील असतील, इलेक्ट्रिसिटीच्या असतील, पाण्याच्या असतील, त्या सर्व सूचनांची पूर्तता आम्ही करून घेऊ. नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न करू 100%. त्यासोबत काही CCTVच्या सूचना आल्या होत्या. माननीय ॲडिशनल SP साहेबांनी पण सांगितलं CCTVच्या तात्पुरत्या स्वरूपात कसे बसवता येतील मिरवणूक मार्गावर. सध्या बऱ्याच ठिकाणी आहेत आणि ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बसवून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. नंतर ड्रोन कॅमेराची व्यवस्था सांगितलेली आहे. जर CCTV एखाद्या ठिकाणी नसला समजा तर ड्रोन कॅमेरा आपल्याला उपयोगी पडणार आहे. नगर परिषदेला मी विनंती करतो की त्यांनी PI साहेबांशी संपर्क साधून तेवढी ड्रोन कॅमेऱ्याची 14 तारखेपुरती व्यवस्था करावी. त्यानंतर प्रत्येक गावातल्या बैठकांबद्दल सरांनी सांगितलं. डीजेचा मुद्दा पण सरांनी सांगितलेला आहे. तर DJ आपण पोलीस ठाण्यातनं परवानगी देताना ध्वनी क्षेपकाला परवानगी देतो. डीजेला परवानगीचा हा मुद्दाच नाही.
आपल्या सर्वांना माहिती आहे की जिंतूरला जी घटना घडली मागच्या वर्षी गणपतीच्या मिरवणुकीमध्ये, त्यातनं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्यात मग सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा लागला. तर अशी कसलीही परिस्थिती आपल्यावर येऊ नये. सर्वच आपले लहान बाळापासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण, लहान मुलीपासून वृद्ध महिलेपर्यंत प्रत्येक जण या जयंतीमध्ये सहभागी होतो आणि सर्वजण आनंद घेतात आणि सगळ्यात जास्त परिणाम डीजेचा ह्याच गवळ गटावर होतो, लहान मुलं आणि वयोवृद्ध जे. तर याच्यातनं आपल्यात सहभागी झालेल्या बांधवाला भगिनीला काही होऊ नये याची काळजी घेणं आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. त्यासाठी बेसिक जे आहे, एखादी बॉक्स आणि 1-2 टॉप एवढंच वाजवावं आवाजाच्या अनुषंगानं, अशी विनंती मी प्रकाश कांबळे साहेबाला, भंतेजीला आणि अध्यक्ष साहेबांना करतो आणि ते याला प्रतिसाद देतील याची अपेक्षा पण बाळगतो आत्ताच मी. आणि गेल्या वर्षीसारखं नंतरच्या प्रोसेसमध्ये उगाच सगळे अडकून पडायला नको अशी विनंती करतो. तर या सर्व सूचना होत्या. महावीर जयंतीच्या अनुषंगानं ओझा साहेबांना दिलेल्या सूचनेचं पालन 100% केलं जाईल. त्याचा आम्ही 100% प्रयत्न करू की मिरवणुकीच्या वेळेमध्ये त्या आपण दिलेल्या सूचनांची पूर्तता केली जाईल. तर सर्वांना येणारी महावीर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांनी एकदम दिमाखामध्ये या जयंत्या पण तेवढ्याच शांततेमध्ये साजरा करायच्या शुभेच्छा देतो आणि आजची ही शांतता समितीची बैठक माननीय काळे साहेबांच्या परवानगीनं संपली अशी जाहीर करतो. थँक्यू.